ठरलं तर मग या मालिकेच्या 23 नोव्हेंबरच्या भागामध्ये ज्या कॅफेमध्ये अस्मिताने सांगितलेलं असतं की गुड वाईफ कॅफेमध्ये सायली येणार आहे, त्या कॅफेच्या बाहेरच ऑलरेडी प्रिया येऊन थांबते आणि सायली अर्जुन यांची वाट पाहत बसते. तिला असं वाटतं की सायली आणि अर्जुन सोबत त्या कॅफेमध्ये येणार आहेत, म्हणून त्यांच्या आधीच येऊन आता ती इकडे खूप मोठा प्लॅन करते आणि ती विचार करते, बरं झालं या कॅफेमध्ये सायली अर्जुन येण्याच्या आधी आता मला माझा प्लॅन करता येईल. आणि ती आता कॅफेच्या बाहेर उभं राहून तिच्या मित्राची वाट पाहायला लागते. कुठे राहिले हा सँडी, याची कधीपासून मी वाट पाहते, असं म्हणत ती आता एका गाडीच्या मागे उभी राहते. बराच वेळ मित्राची वाट पाहते, मित्र काही येत नाही आणि मग चिडलेली प्रिया वैतागलेली असतानाच तिचा मित्र बाईकवरती येतो. मग प्रिया त्याला हात करते आणि इकडे ये, मी इकडे आहे असं त्याला खुणावते आणि ती विचार करते, बरं झालं हा असा शामळू बनून आलाय ना, सायलीची चॉईस याच्यापेक्षा काही वेगळी असूच शकत नाही. अगदी मस्त गेटअप केलाय बरं का यांनी. मग तो मित्र इकडे आता प्रियाच्या इथे येतो आणि म्हणतो, काय ग, काय इकडे काम काढलंस तू. यावरती प्रिया सांगते, हे बघ, आता इथे एक ना मुलगी येईल, त्या मुलीसोबत तुला बोलायचं आहे आणि तिच्यासोबत कॅफेच्या आत पण जायचं आहे. यावर तो म्हणतो, असं कसं, ती कोणत्याही रॅन्डमली मुलासोबत आत का जाईल आणि त्याच्यासोबत का कॅफेमध्ये बसेल. यावरती प्रिया सांगते, तू जास्त डोकं चालवू नकोस. हे बघ, तू काही तिच्यासोबत आत कॅफेमध्ये बसून काही कॉफी नाही प्यायची आहे, फक्त तू ॲक्टिंग करायची आहेस की तुझ्या सोबत आहेस म्हणून. यावरती तो म्हणतो, अगं पण ती मला ॲक्टिंग तरी का करून देईल. यावरती प्रिया सांगते, अरे ती एकदम साधी आहे. तू काय करायचं माहितीये का, तिला भेटल्या पहिलं ताई अशी हाक मारायची, ताई, आणि तू काहीतरी अगदी गरजू आहेस किंवा तुला काहीतरी माहिती पाहिजे किंवा तू कसा संकटात आहेस किंवा तुला कशी ती मदत करू शकते, हे जर का तिला कळलं ना, तर ती तुझ्याशी बोलून तुला मदत करायला नक्की तयार होईल. ती तेवढी चांगली आहे. फक्त तिला ताई म्हण आणि सुरुवात कर आणि काहीही कर, पण तिला बोलण्यामध्ये असं गुंतवून ठेव ना, की ती ना तुझ्या बोलण्यामध्ये गुंतली पाहिजे आणि तुझ्याशी बोलता बोलता कॅफेच्या इथे गेली पाहिजे आणि असं दृश्य समोरच्यांना वाटलं पाहिजे बघणाऱ्याला की तू तिच्या सोबत आहेस आणि दोघं जण तुम्ही एकत्र आहात. यावर तो म्हणतो, मला हे जरा कठीण वाटतंय, कारण कोणतीही रॅन्डमली मुलगी मला का बोलू देईल. त्यावरती प्रिया म्हणते, मी सांगते ना, ती तुला नक्की बोलू देईल, तू तिच्याशी बोलून तर घे. असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये त्याला आता आपला प्लॅन बरोबर समजावून सांगते आणि तो म्हणतो, ठीक आहे, तू जर का म्हणतीयस तर या सगळ्यामध्ये मी हे नक्की करेन. आणि तोपर्यंत सायली तिकडे येते. सायली येते आणि ती कॅफेमध्ये पाहायला लागते. तोपर्यंत इकडे आता तो म्हणतो, काय झालं. यावरती प्रिया सांगते, इकडे बघ, ती मुलगी आलेली आहे ना, ती मुलगी कॅफेकडे बघते, त्याच मुलीशी रॅन्डमली जाऊन तुला बोलायचं आहे. तोपर्यंत इकडे आता सायली पाहते तर काय, MK रोडवरती गुड वाईफ कॅफे याच्याऐवजी कॅफे यार्ड असं त्या कॅफेचं नाव असतं. सायली विचार करते, MK रोड तर हाच आहे आणि इथेच अस्मिताई म्हटल्या होत्या की गुड वाईफ कॅफे आहे, पण कदाचित मला असं वाटतं या कॅफेचं नाव चेंज झालं असेल आणि त्यामुळे कदाचित हे तेच कॅफे असेल. असं म्हणत सायली आता आतमध्ये जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून अर्जुनला सरप्राईज देण्यासाठी तिला आता या कॅफेमध्ये योग्य आहे किंवा नाही. आणि आता एकट्याच सायलीला पाहिल्यावरती प्रिया विचार करते, हे काय, म्हणजे अर्जुन हिच्या मागून का येतोय, कारण तिने कारमध्ये आलेल्या अर्जुनला पाहिलेलं असतं. आणि आता इकडे प्रिया विचार करते, अच्छा, म्हणजे दोघं वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेत का, मग इथे भेटून दोघं जण एकमेकांना आपल्या मनातली गोष्ट सांगणार आहेत का. पण हे काय, अर्जुन सायलीच्या समोर का येत नाहीये, तो कारमधून सायलीकडे का पाहतोय, काय नाटक आहे हे सगळं. प्रियाला जरा डाऊटच येतो की सायली एकटीच पुढे आहे, अर्जुन कारमध्ये बसलाय, म्हणजे दोघं जण सोबत नाही आहेत का, दोघं जण कॅफेमध्ये जायला तयार नाही आहेत का, का अर्जुन सायलीचा पाठलाग करतोय, सायली त्याला न सांगता आली आहे. चला, हे असं असेल ना, तर हे तर माझ्या एकदम पथ्यावरतीच पडणार आहे. जर सायली अर्जुनला सांगून नसेल आली तर मला हे सगळं ड्रामा क्रिएट करताना खूपच मजा येणार आहे, म्हणजे माझा मित्र आता बरोबर ॲक्टिंग करेल. असं म्हणत आता इकडे प्रिया सांगते, जा लवकर जा, ती बघ कॅफेच्या बाहेर उभी आहे आणि तोपर्यंत तिकडे थांबायचं, तिच्या सोबतच असायचं, सगळं लक्षात ठेव, ताई म्हण. असं म्हणत प्रिया फास्ट त्याला इन्स्ट्रक्शन देते आणि लवकरात लवकर जायला सांगते,
जास्त काही ओव्हर ॲक्टिंग करू नको, ती एकदम साधी मुलगी आहे असं म्हणत प्रिया त्याला ढकलते. मग त्यानंतर तो आता सायलीच्या इकडे जातो, जेणेकरून अर्जुनच्या समोर असं दृश्य निर्माण करता येईल की सायली आणि तो मुलगा सोबतच आलेले आहेत. अर्जुन बराच वेळ आपल्या कारमधून पाहत असतो की सायली इकडे कशासाठी आल्यात, काय करायला आल्यात आणि मला का नाही सांगितलं. तितक्यात तो मुलगा त्याची बाईक पार्क करतो सायलीच्या बाजूला आणि अर्जुनचं लक्ष त्या मुलाकडे जातं. सायली आता वाकून वाकून ते कॅफेकडे पाहत असताना तो मुलगा सायलीकडे येतो आणि ताई असं प्रियाने सांगितलेला शब्द पहिल्यांदा बोलतो. आता मात्र अर्जुनला विचित्रच वाटतं. कोण आहे हा? सायली याला कसं काय ओळखतात आणि हा सायलींशी अगदी कॉन्फिडेंटली बोलायला कसं काय गेलाय? मला तर काही कळतच नाहीये. काय चाललंय ह्यांचं? याला आधीपासून ओळखत असतील का? नाही नाही, त्या कशा ओळखत असतील? ओळखत असतं तर मला माहिती असतं ना. आणि हा यांना इथे भेटायला आलाय? यावरती अर्जुनच्या मनामध्ये 100-150 प्रश्न एकाच वेळेला येतात. तोपर्यंत तो म्हणतो, ताई ऐका ना. सायली म्हणते, काय म्हणताय? यावरती तो सांगतो, अहो खरं तर माझी ना एका नोकरीच्या संदर्भात ह्या कॅफेमध्ये इंटरव्ह्यू होता. पण ना माझा इंटरव्ह्यू MK रोडच्या गुड वाईफ कॅफेमध्ये होता. पण हा तर काहीतरी कॅफे यार्ड हे वेगळंच नाव आहे हो. यावरती सायली म्हणते, दादा म्हणजे खरं सांगू का, तर हे कन्फ्युजन माझं पण झालं होतं. इथे ना पहिल्यांदा गुड वाईफ कॅफेच होता MK रोडवरचा. कदाचित त्याचं नाव बदलून कॅफे यार्ड झालं असेल आणि तोच गुड वाईफ कॅफे हाच कॅफे यार्ड आहे. त्यामुळे कदाचित तुमची जी नोकरीची मीटिंग आहे ना, ही इथेच होणार असेल. यावर तो म्हणतो, अच्छा बरं झालं तुम्ही मला सांगितलं. अहो नाहीतर काय झालं असतं माहितीये का, मी इथून असाच परत गेलो असतो आणि मग माझी मीटिंग वगैरे राहिली असती, माझा इंटरव्ह्यू वगैरे राहिला असता. थँक्यू हो ताई, तुम्ही या सगळ्यामध्ये मला खूप मदत केलीत. आज तुमच्यामुळे मला आता इथेच माझी इंटरव्ह्यू मीटिंगचा होणार आहे म्हणजे इथे समजलं. अर्जुन विचार करतो, हा इतक्या वेळ सायलीशी काय बोलतोय? हा पपलू काय सांगतोय सायलीला? आणि सायली याला भेटायला या कॅफेमध्ये आल्यात. पण सायलीला तर कॅफे वगैरे काहीच आवडत नाहीये. आणि हे काय, हा बाईक घेऊन आलाय, मग सायली याच्या बाईकवर बसणार आहेत? अर्जुनच्या मनामध्ये 1 न 100 प्रश्न आता खूप पटापट पटापट यायला लागतात. आणि आता अर्जुन विचारच करत बसतो. थोडासा जेलस होतो, थोडासा त्याला राग सुद्धा येतो. सायली असं का वागतायत? कोण आहे हा मित्र? मला का नाही सांगितलं? याला भेटायला त्यांना लपून छपून का आल्या? असा विचार तो आता करत असतो. तोपर्यंत तो विचार करतो की नाही नाही, कसला पपलू आहे हा? ही मिसेस सायलींची चॉईस नाही होऊ शकत. कुठे मी, कुठे हा? ही कसली आली चॉईस? नाही नाही, मला नाही वाटत की असं काही असेल. असं तो आपल्या मनाला बिचारा समजवत सुद्धा असतो. तोपर्यंत इकडे आता तो मुलगा आणि सायली हे दोघं जण बोलत असतात. सायली सांगते, हो मी सुद्धा गुडवाईफ कॅफे याच नावाने इकडे आले होते. गुडवाईफ कॅफे पण पाहिल्यावरती मला कळलं की हा MK रोडवरील आता हाच तोच कॅफे आहे. असं म्हणत सायली आत जाते आणि तो मुलगा सुद्धा सायलीच्या मागोमाग आत जायला निघतो. अर्जुन हे सगळं पाहतो. म्हणजे हे दोघं सोबत आलेत का? खरंच अर्जुनला काहीच कळत नसतं, काय खरं काय खोटं. आणि तो मुलगा मात्र प्रियाने सांगितल्याप्रमाणे बाहेरच्या बाहेर सायलीसोबत खूप गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता इकडे अर्जुनला हे पाहून खूप 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 जेलस होत असतो आणि प्रिया एकदम खुश होते. चला, अर्जुनला हे सगळं पाहताना दिसतंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये माझा प्लॅन एकदम यशस्वी झालेला आहे असं म्हणत प्रिया आता खूपच खुश होते. तोपर्यंत सायली त्याच्याशी 4 शब्द बोलते आणि डायरेक्ट आत जायला निघते. सायलीच्या पाठोपाठ तो आत निघतो. आता अर्जुन अधिकच चिडतो आणि कारमधून बाहेर येतो. कारमधून बाहेर आलेला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो की काय आहे हे? सायली खरंच कॅफेमध्ये गेल्या? आता मला कॅफेमध्ये पण जावं लागेल का? पण कॅफेमध्ये गेल्यावरती नक्की काय पाहायला मिळेल? त्याच्या मनात शंकाच येते. पण कॅफेच्या आत गेला आणि सायलीने पाहिलं तर काय करू काय करू? सायलीला भेटायला जाऊ का? तिला स्पष्टच विचारू का? कोण आहे हा मुलगा? असा प्रश्न त्याच्या मनामध्ये चालू असतात. प्रिया खूप खुश होते. अर्जुनची घालमेल बघून तिला असं वाटतं, चला आपला प्लॅन पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. कसं का होईना, पण अर्जुनच्या जीवाची ही जी काही तकतक तकतक होत आहे ना, हे मात्र एकदम छान आहे. या सगळ्यामध्ये अर्जुनला आपल्याला हे असंच सायलीपासून वेगळं करता येईल. अर्जुन टोकून 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 त्या कॅफेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला सायली काही दिसत नसते आणि सायलीसोबत तो मुलगा पण दिसत नसतो. तो सायलीच्या सोबत आत एंटर करतो खरा, पण एंटर केल्यावरती अर्जुनला काही दिसत नसल्यामुळे
तो जाऊन एका टेबलाच्या इकडे बसतो आणि सायली मात्र आता इकडे तिकडे पाहायला लागते. कुणाकडे चौकशी करू, काय चौकशी करू? सायलीला खूप मोठा प्रश्नच पडलेला असतो. म्हणून सायली इकडे तिकडे पाहते आणि कॅफे तर सुंदर आहे, पण माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी खरंच हा कॅफे योग्य आहे का? म्हणजे इथे इतकी जी गडबड बडबड चालू आहे, या सगळ्यामध्ये मी माझ्या मनातली गोष्ट आता खरंच इकडे एक्सप्रेस करू शकेन का, असं तिच्या मनामध्ये शंका येते. मग तितक्यात तिथे मॅनेजर येतो. मॅनेजर आल्यावरती तो म्हणतो, बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? यावरती सायली सांगते, खरं सांगू का, तर मला ना इथे टेबल कसं बुक करायचं, काय बुक करायचं, या संदर्भात माहिती हवी होती. मला एका व्यक्तीला इकडे घेऊन यायचं आहे. यावरती तो आता मॅनेजर म्हणतो, कसं आहे ना, तुम्ही याल इकडे, पण टेबल तुम्हाला मिळेलच की नाही याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण हे ना 24/7 इकडे पूर्णपणे रश असते. यावरती सायली म्हणते, म्हणजे इथे कधीच असं शांतता नसते का? यावर तो माणूस म्हणतो, नाही, इथे शांतता मिळणं तुम्हाला कठीणच आहे, कारण या सगळ्यामध्ये ना इथे खूपच गर्दी असते. यावरती सायली म्हणते, पण मला इकडे यायचं असेल तर? त्यावर तो माणूस म्हणतो, हे बघा ताई, तुम्ही एक काम करा, ज्या दिवशी तुम्हाला त्या व्यक्तीला घेऊन यायचं आहे ना, त्या दिवशी तुम्ही मला फोन करा किंवा भेटा, आणि त्यामुळे त्यामुळे कदाचित मी तुम्हाला त्या दिवशीसाठी एक हे बुक करून देऊ शकतो. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, ठीक आहे, बरं झालं तुम्ही सांगितलं, मी या वेळेला येईन ना, त्यावेळेला मी तुम्हाला आधी भेटेन आणि भेटून तुम्हाला नक्कीच मी विचारेन आणि त्यानंतर हे बघेन. असं म्हणत सायली आता सगळी सेटिंग करते. कधी यायचं, काय यायचं हे ठरायचं असतं, पण इकडे आल्यावरती आधी बुकिंग करून ठेवलं तर आपल्याला सीट रिझर्व मिळेल. पण दुसऱ्या क्षणाला सायली विचार करते, मी इथे येईन तर खरी, इथे सीट सुद्धा बुक करेन, पण एवढ्या गर्दीमध्ये माझ्या मनातली गोष्ट मी अर्जुन सरांना सांगू शकेन? एवढ्या गर्दीमध्ये माझा आवाज अर्जुन सरांपर्यंत पोहोचेल? नाही, नाही. मला नाही वाटत की ह्या कॅफे ही योग्य ठिकाण आहे माझ्या मनातली गोष्ट एक्सप्रेस करण्यासाठी. मी ज्या वेळेला अर्जुन सरांना माझ्या मनातली गोष्ट सांगेन, तो क्षण खूप खास असला पाहिजे माझ्यासाठी सुद्धा आणि अर्जुन सरांसाठी सुद्धा. आणि तो क्षण मला छानपैकी सेलिब्रेट करायचा आहे, या अशा गर्दीच्या कॅफेमध्ये नको. कदाचित ही जागा मी चुकीची निवडले. मी दुसरा कोणता आजूबाजूचा कॅफे आहे का ते पाहते आणि त्या कॅफेमध्ये जिथे शांतता असेल तिथे आता मला अर्जुन सरांच्या सोबत बोलायला नक्की आवडेल. असा विचार करत आता या कॅफेमधला गोंधळ पाहून सायली तिकडून निघून जाते. तो मुलगा सुद्धा सायली बाहेर येण्याची वाट पाहत असतो. तो बरोबर त्या टेबलवरती बसलेला असतो आणि सायली कधी बाहेर येईल तेव्हा मी सुद्धा बाहेर येणार, असाच तो विचार करत असतो. तोपर्यंत सायली आता बाहेर येते. सायली बाहेर येते. अर्जुन पाहतो, अरे, सायली एकट्याच बाहेर आल्या आणि तो मुलगा आतमध्ये थांबला की काय? म्हणजे हे दोघं सोबत होते की नव्हते? अर्जुनला जरा शंकाच येते. तोपर्यंत सायली बाहेर येऊन मोबाईलवरती काहीतरी करत असते. अर्जुन लपून छपून पाहत असताना मागून आता तो मुलगा येतोच होता. मग अर्जुनचं डोकं फिरतं, आला आला हा पपलू, म्हणजे हे दोघं जण सोबतच गेले होते का? अर्जुन परत काही समज करून घेतो. त्यावरती आता इकडे सायली म्हणते, दादा, तुम्ही तुम्ही आलात पण? यावर तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, हो, म्हणजे ज्यांनी माझी इथे मीटिंग सुरू केली किंवा मीटिंग अपॉइंट केली होती ना, तो तर आलाच नाही. फोन केला तर बहुतेक ही मीटिंग कॅन्सल केले असं मला कळलं आणि त्यामुळे मी आता बाहेर आलेलो आहे. पण तुमचं काम झालं? सायली म्हणते, माझं असं फार मोठं काम काही नव्हतं, जे काही बोलायचं होतं ते माझं बोलून झालेलं आहे, असं म्हणत सायली त्याला सांगते. आणि आता ती दोघं जण पुन्हा बोलताना अर्जुनला दिसल्यामुळे अर्जुनला खूप राग येतो आणि तो म्हणतो, हा हा पपलू आता सांगत असेल, चला माझ्या बाईकवरती चल, मी तुला सोडतो. आणि मग सायलींना स्पीडची भीती वाटते, पण ती फक्त कारमध्येच का? बाईकवरती बसल्यावरती स्पीडची भीती नाही का वाटत? अर्जुनच्या मनात एक न 100 नको नको ते निगेटिव्ह विचार येतच असतात आणि तो त्या विचारांना पळवून लावण्याचा प्रयत्न पण करत असतो, पण कुठेतरी त्याच्या पॉझिटिव्ह विचारावरती निगेटिव्ह विचार भारी पडत असतात की खरंच सायली याच्यासोबत आहेत का? मग तो माणूस आपली बाईक चालू करतो आणि सायली दुसरा कॅफे कुठे दिसतोय का हे पाहायला निघते. अर्जुन विचार करतो, हे काय, म्हणजे या चालत चाललेत आणि हा बाईकवरती चाललाय. अच्छा, ह्यांचा असं प्लॅन असेल की पुढे जाऊन इथे नको, पुढे जाऊन या त्याच्या बाईकवरती बसतील. आत्ता दोघं सेपरेट सेपरेट चाललेत असं दाखवायचं आणि पुढे जाऊन हा सायलीला बाईकवरती बसवणार, असंच असणार आहे. मला बघायलाच पाहिजे नक्की काय आहे ते, असं म्हणत टोकून टोकून अर्जुन आता इकडे दोघांकडे पाहायला लागतो.
प्रिया गडबडते. जर या सगळ्यामध्ये अर्जुनने आपल्याला पाहिलं तर आपलं काही खरं नाही असं म्हणत प्रिया लपते आणि आता कारमध्ये बसून जाते. तोपर्यंत अर्जुन आता कारमध्ये बसतो आणि सायलीचा पाठलाग करत करत पुढे येतो, जेणेकरून नक्की सायली कुठे चालले, सायली कोणासोबत बोलते आणि हा मुलगा कोण आहे हे आता कन्फ्युजन न करता फायनली स्वतःहून त्याला पाहता येणार असतं. मग त्यामुळे आता इकडे अर्जुन कार घेतो आणि सायलीच्या पाठोपाठ येतो. सायली काही अंतरावरती येते आणि आता कॅफेमध्ये कुठे कॅफे नवीन आहे किंवा कुठचा कॅफे योग्य आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे जात असताना तिला कुसुमचा कॉल येतो. कुसुमचा कॉल आल्यावरती सायली तो कॉल रिसीव्ह करते. हा कुसुम ताई बोल, म्हणजे मी खरं तर तुला कॉल करणारच होते. तू ज्या वेळेला घरी गेलीस त्यावेळेला इकडे मधुभाऊंना मी सांगत होते की कुसुमताई घरी जाऊन सगळी साफसफाई करेल, घर लावेल, तोपर्यंत 1-2 दिवस जातीलच. तिला पण एवढं व्यवस्थितपणे सगळं काम करू दे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये इकडेच थांबा, असं मी मधुभाऊंना सांगितलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे तिला कुसुम सांगायला लागते, हे बघ सायली, या सगळ्यामध्ये मी घर साफ तर केलेलं आहे, तो तर प्रश्न नाहीये. मला फक्त एकच गोष्ट विचारायची आहे की आत्ता तरी तुला या गोष्टींची क्लिअरिटी असली पाहिजे. म्हणजे बघ ना, मधुभाऊ आलेले आहेत, मधुभाऊ तिकडे आलेत आणि त्यानंतर मधुभाऊ आता आमच्या इकडे येतील सुद्धा, मधुभाऊ सुटलेत सुद्धा, पण तुझ्या गोष्टींची क्लिअरिटी, तू अर्जुन सरांसोबत बोलणार होतीस, तुझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगणार होतीस, हे सगळं तुला क्लिअर करायला पाहिजे. तर आणि तरच मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांच्या नात्याची क्लिअरिटी येईल. यावरती सायली म्हणते, हो कुसुमताई, मला तुझं म्हणणं बरोबर पटतंय, कळतंय आणि मी लवकरात लवकर हे सगळं बोलणार आहे. कुसुम म्हणते, हे बघ, फार वेळ लावू नकोस बरं का. या सगळ्यामध्ये जे काही तुझ्या मनात आहे ना ते सगळं सगळं तुला आता सगळं सगळं तुला सांगायलाच पाहिजे. सायली म्हणते, हो मी तुला म्हटलं की नाही की मी सगळं सांगणार. असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता बोलत असताना अर्जुन तिच्या मागे येऊन कधी उभा राहिला, सायलीला खरंच काही कळतच नाही. आणि आता इकडे अर्जुनला पाहिल्यावरती सायली कुसुमला म्हणते, हा कुसुमताई, मी फोन ठेवते बरं का. असं म्हणत ती आता फोन ठेवते. कुसुम तिच्याशी बोलत असते पण सायली फोन ठेवते. सायलीने फोन ठेवल्यावरती इकडे आता अर्जुन तिच्याकडे येतो आणि काय झालं, तुम्ही लगेचच फोन का ठेवून दिलात. यावरती सायली म्हणते, नाही सर, लगेच कुठे फोन ठेवलाय. यावरती आता इकडे सायली म्हणते, नाही सर बोला ना. यावरती अर्जुन म्हणतो, कुणासोबत बोलत होतात तुम्ही आणि मी आल्यावरती फोन का बरं ठेवून दिलात. यावरती सायली म्हणते, नाही सर, मी काही फोन ठेवलेला नाहीये, हा फोन ना कुसुमताईचा होता, बोलून झालं म्हणून फोन ठेवलाय. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला हल्ली कुसुमताई जरा जास्तच फोन करायला लागलं असं नाही का वाटत. सारखं सारखं कुसुमताईच्या सोबत काय बोलत असता तुम्ही, मला पण कळू दे की. असं म्हणत जेलस झालेला अर्जुन या सगळ्यामध्ये कुसुम सोबत सायली नक्की काय बोलत होती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. आणि सायली मात्र आता काही नाही, सहजच मधुभाऊ जाणार आहेत ना, त्यामुळे रूम वगैरे साफ करायचं तेवढंच बोलत होतो, बाकी काहीच नाही. असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये अर्जुनला खरं तेच सांगत असते. पण अर्जुनच्या डोक्यात असतं सकाळचा विषय, त्यामुळे अर्जुन चिडलेला असतो की या माझ्याशी खोटं बोलतायत. त्याला राहून राहून असंच वाटत असतं. त्यावरती आता प्रिया येते. अरे बापरे, हे दोघं जण भेटले म्हणायचे. तर हे दोघं जण भेटल्यावरती आता या सगळ्यामध्ये काय होणार, तिला थोडंसं टेन्शनच येतं. जर का हे दोघं भेटले आणि या दोघांनी अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग जे काही आहे ते जर का क्लिअर केलं तर मात्र गडबड होणार आहे. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, चला जायचं का, म्हणजे माझ्या कारमध्ये बसा, मी सोडतो तुम्हाला. यावरती सायली म्हणते, नको सर, मी थोडंसं माझं काम आहे ते उरकून येते की. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, अजून काम आहेच का तुमचं, मग चला मी पण तुमच्या सोबत येतो. जिथे कुठे तुमचं काम असेल तिथे मी थोडा वेळ थांबेन आणि त्यानंतर मग मी सुद्धा येऊ ना. असं म्हणत अर्जुन आता सायलीला पूर्णपणे आपण तिच्या सोबत येणार असं सांगतं. मग सायली विचार करते, नाही नाही, मला कॅफेमध्ये जायचंय, तर मी अर्जुन सरांना या कॅफेमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीये किंवा अर्जुन सरांना खरं सुद्धा सांगू शकत नाहीये. त्यामुळे कदाचित आता मला घरीच जायला पाहिजे, नंतर कॅफेचं काय करायचं ते मी बघते. असं म्हणत इकडे आता सायली म्हणते, नाही सर, चला म्हणजे आपण निघूया. अर्जुन म्हणतो, खरंच ना, निघायचं ना, की अजून तुमच्या मनामध्ये काय आहे. यावरती सायली म्हणते, नाही सर, चला निघूया.
असं म्हणत सायली या सगळ्यामध्ये आता मात्र जायला निघते. अर्जुन तिच्याकडे पाहतच बसत असतो की नक्की ह्यांचं चाललंय तरी काय, काय ह्या हे करतायत. अर्जुनला काही कळायला मार्गच नसतो. तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते, हे काय म्हणजे दोघं जण या कारमध्ये बसते सुद्धा, दोघं कारमध्ये बसून निघाले सुद्धा, काय आहे हे सगळं, असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये विचार करत असते. त्यावरती आता मात्र इकडे प्रिया पाहत असताना अर्जुन म्हणतो, चला जायचं ना घरी. आणि काय नक्की तुमच्या मनात, तुम्ही कोणाला भेटायला आला होतात का? सायली म्हणते, नाही सर, माझ्या मनात तसं काहीच नाहीये. अर्जुनला मात्र या सगळ्यामध्ये राग आलेला असतो की सायली आपल्याला खरं नाही सांगत आहे, सायली आपल्याला बोलतच नाहीये, हे काय आहे ते, असं म्हणत इकडे आता अर्जुन तिच्याकडे पाहत असतो. पण सायली विचार करते, काही नाही सर, अहो इन जनरलच बोलत होते. अर्जुन विचार करतो, नाही नाही, या माझ्यापासून काहीतरी लपवतायत ना. घरी गेल्यावरती जे काही माझ्या मनामध्ये आहे ते सगळं ह्यांना स्पष्टपणे मी विचारणार. आता कोणताही गैरसमज किंवा कोणताही आडपडदा ठेवायचा नाही, असं म्हणत अर्जुन आता गैरसमज दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं आता करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर अर्जुन सायलीला रूममध्ये आल्यावरती सायलीला बोलायला लागतो, आता मला स्पष्टच सांगा. सायली म्हणते, सर काय काय तुम्हाला स्पष्ट सांगू, मला कळेल का? यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, आता तुम्ही जे काही मी विचारतोय ते स्पष्टपणे सांगितलं नाही तर मात्र मला खूप राग येईल. सायली म्हणते, सर सांगा तरी, काय स्पष्ट सांगू मी तुम्हाला? यावरती अर्जुन म्हणतो, आज तुम्ही कुणाला भेटायला तिकडे गेला होतात? कोण होतं तुमच्या सगळ्यामध्ये? कोणासोबत तुम्ही बोलत होतात? कुणासोबत तरी भेटायला गेला होतात ना? सकाळी तुम्हाला कोणत्या अननोन नंबरवरून कॉल आला होता? तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटतं. हे कुणाशी बोलत होतात? बास, आता इकडे बोला. मला या सगळ्यामध्ये आता काही म्हणणं तुमचं ऐकायचंच नाहीये. जे काही असेल ते तुम्ही मला सगळं सांगा, म्हणजे सांगाचं. असं म्हटल्यावरती इकडे आता सायली म्हणते, सर काय बोलताय तुम्ही? पण अर्जुनने आपल्या मनातली गोष्ट आता क्लिअर केलेली असते. मग सायली सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र तो माणूस कोण होता, रॅन्डमली तिकडे कशी पोहोचली, हे सगळं सांगते. अर्जुनचा गैरसमज फायनली दूर होतो. आता गैरसमज दूर झाल्यावरती अर्जुन सायलीला प्रपोज करायला निघतो आणि तो सायलीला सांगायला लागतो की आता सायलीला तो चिठ्ठी लिहितो. चैतन्याला सांगतो की आता ही चिठ्ठी मी न या सगळ्यामध्ये इथे किचनमध्ये ठेवणार आहे. सायलीने चिठ्ठी वाचली आणि या सगळ्यामध्ये सायलीच्या तोंडावरती हसू आलं तर मात्र मी समजेन की सायलीला माझं प्रेम एक्सेप्ट आहे. असं म्हणत तो ती चिठ्ठी किचनच्या कट्ट्यावरती ठेवतो. किचनच्या कट्ट्यावरती चिठ्ठी ठेवून तो आता लपून छपून सायलीचे रिॲक्शन पाहायला लागतो. चिठ्ठी लिहून झालेली असते. सायली किचनमध्ये येते, ती चिठ्ठी पाहते आणि आता अर्जुन ती एकटक पाहत असतो की या सगळ्यामध्ये नक्कीच सायली आता हसणार. आता चिठ्ठी पाहून सायली हसणार का? अर्जुनचं प्रेम व्यक्त झालेलं बघून सायली आता ते एक्सेप्ट करणार का? पाहणं रंजक ठरणार आहे.